नमस्कार महाराज। तणनाशकाने जमीन खराब होतात का? खरपतवारों से जमीन को नुकसान होता है क्या? मेरी मिट्टी को नुकसान होता है क्या? तुम्हाला हा प्रश्न बऱ्याचदा पडला असेल। आमच्याकडे काही शेतकरी असे आहेत, प्रत्येक गावामध्ये एक दोन शेतकरी असे असतात की त्यांना अजूनही पटत नाही, नाही बाबा मला तणनाशक मारायचं नाही. त्यांना ज्याच्यातलं काही माहित बी नसतं. त्यांना एवढं माहिती आहे जमीन खराब होते, किती खराब होते, काय होते ते त्यांना माहित नसतं. तरी ते ठरवतात मी 2 मजूर जास्त लावेल, पण मी तणनाशक मारणार नाही. तर तणनाशक तुमच्या जमिनीला किती घातक असू शकतात ते मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगणार आहे महाराज. हाले दिल के सबब हाले दिल ही गई, शोक में कुछ नहीं गया, शोक की जिंदगी गई. महाराज आपण शोक शोक खातीर आता हे असं होऊन गेलो आहे की थोडं गवत दिसलं मार तणनाशक, थोडं गवत दिसलं मार तणनाशक, मजूर नाहीये मार तणनाशक. याच्या रिपोर्ट चांगले भेटत आहेत मार तणनाशक. पण तणनाशकाचे काय नुकसान आहेत थोडक्यात सांगतो महाराज. पहिलं नुकसान नंबर 1, रिडक्शन ऑफ द सॉइल फर्टिलिटी. नाही समजणार मी सांगतो. जमिनीची पोत खराब होते, मिट्टी खराब होतीये जमीन की. तर महाराज कशी खराब होते? तर तुमच्या जमिनीमध्ये न्यूट्रिएंट्स पडलेले आहेत, तुमच्या जमिनीमध्ये युरिया पडलेला आहे, तुमच्या जमिनीमध्ये पोटॅश पडलेला आहे, तुमच्या जमिनीमध्ये सुपर पडलेला आहे, जे तुमच्या पिकाला कामात येणार आहे. तुमच्या शेणखताच्या मार्फत जे अन्नद्रव्य तयार झालेले ते पडलेले आहेत. तर काय होतं, हे मी जेव्हा तणनाशक मारतो ना, कुठलेही तणनाशक अति जास्त प्रमाणात जेव्हा होईल तेव्हा हे माझा फॉस्फरस पोटॅश युरियाची बॅग आहे, दाना इथं आहे, हा इथं मुळांना लागू पडणारा होता. पण माझ्या तणनाशकाने मी दिलेल्या तणनाशकाने तुम्हाला या हा जो मॉलिक्यूल आहे, ही जी युरिया पोटॅशची बॅग आहे, हिला गोल पक्क पॅक करून घेतलं. याला इथे भेटू दिलं नाही. जर तुम्हाला बॅक्टेरिया, जर तुम्हाला अन्नद्रव्यच भेटलं नाही तर परिणाम कशावर? तुमच्या पिकावर. पहिली खराबी म्हणजे नत्र स्फुरत पालस किंवा तुमच्या जमिनीमध्ये जे अन्न आहेत त्यांना एक बॉन्ड तयार करून घेतं, कायमचं चिटकून राहतं मातीच्या कणांना. एवढी खराबी. दुसरं, नेगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ द सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम. मित्रांनो, सॉइलची डेफिनेशनच आहे, सॉइल इज द अपर पार्ट ऑफ द अर्थ. माती जो है ये पृथ्वी का जमीन का अपर का हिस्सा है, ऊपर का हिस्सा है, विच बिलोंग्स माइक्रो ऑर्गॅनिझम्स, वाटर, न्यूट्रियन, एअर, असे सगळ्या गोष्टींनी बनलेली माती असते, त्याला सॉइल म्हणतात महाराज. जी सेंद्रिय पदार्थांनी बनते, जी पाणीने बनते, जी